जुलै 2022 मध्ये भूमिपूजन झालेल्या मनीष नगर रेल्वे अंडर ब्रिजचं जे आहे आज लोकार्पण होणार आहे। आपण बघू शकतो की या ब्रिजला जे आहे फुलांनी सजवण्यात आलेला आहे। खरं तर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते जे आहे आज लोकार्पण होणार आहे। 2.5 वर्षापूर्वी जे आहे याचं भूमिपूजन झालेलं होतं, मात्र तारखा वाढत गेल्या, उद्घाटनाच्या तारखा वाढत गेल्या आणि आज तो जो दिवस आहे शेवटचा दिवस आला की आज लोकार्पण होणार आहे। 6 महिन्यापूर्वी खरं तर हा ब्रिज बनून तयार झाला होता, मात्र एका मोठ्या नेत्याच्या येण्याची प्रतीक्षा होती आणि म्हणूनच कुठेतरी चिडून जे आहे गावकऱ्यांनी येथील नागरिकांनी जे आहे स्वतः इथून येणं जाणं सुरू केलं होतं, स्वतः हा ब्रिज सुरू केला होता। मात्र मेट्रो अधिकाऱ्यांच्या समजुतीनंतर जे आहे पुन्हा याला बंद करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत काही लोक आहे। दादा, काय सांगशील, तू इथून रोज जाणं येणं करतो, कशा प्रकारचा त्रास तुम्हाला सहन करावा लागतो? मॅम, पहिले जे काही होतं तर पहिले आम्हाला इथून जाण्या येण्यासाठी त्रास होत होता, कारण की मध्ये रेल्वे रूळ असल्यामुळं आणि आता अंडरपास झाल्यामुळं आम्ही इथं सुरळीतपणे आता इथून प्रवास करू शकतो। ते एक चांगलंच काम झालं आहे, आपण असं म्हणू शकतो। काय सांगाल, आज याचं लोकार्पण होणार आहे, यापूर्वी खूप त्रास सहन करावा लागत होता तुम्हाला? हो, यापूर्वी त्यांनी जो अंडरपास बनवला होता 2 सेकंडवाला, त्यामध्ये लोकांनी काय केलं की तो फक्त जाण्यासाठी होता आणि तुम्ही वरून त्या साईडनी जाण्यासाठी होता, पण लोकांना इतका त्रास होता कारण की प्राईडपर्यंत त्यांना उतरावं लागत होतं। त्यामुळे लोक मग काही ऐकत नव्हते आणि लोकांनी एकाच पुलापासून येणं जाणं सुरू केलं होतं। आता यांनी हा जो पूल होऊ शकते की त्याच कारणाने बहुतेक त्यांनी हा निर्णय घेतला असेल आणि आता हा अंडरपास झाल्यामुळे लोकांची मनीष नगरच्या लोकांची फारच जास्त सुविधा झालेली आहे। कारण की पुरं घुमून जावं लागतं आम्हाला, मिनिमम 10-15 मिनिट वाजूनच जाईन। 10-15 मिनिट? हां। आणि यापूर्वी जे आहे रेल्वे जातपर्यंत वेट करावं लागत होतं, आता तेवढं वेट नाही वगैरे लागेल, 5 मिनिट रस्ता राहील। आता चांगलं काम होतं तसं म्हटलं तर, लवकर जाणं होऊन जाईल आमचं। लवकर जाणं, हां, वेळ वाचेल। बस चालू झाला पाहिजे लवकरात लवकर आता। ठीक आहे, जे आहे लोकार्पण होणार आहे, कसं वाटतं, काय सांगाल? नाही, खूप छान वाटते आम्हाला। फक्त माझा काय म्हणजे माझा प्रश्न, माझा ऑफिस आहे बाजूला, माझा ऑफिस आहे, पण आतापर्यंत हा बंद असल्यामुळे काय व्हायचं, आम्हाला इकडून जाऊन तिकडून त्या अंडरपासून पुन्हा गोलमाळ यायचा। किलोमीटर तुम्हाला फिरून जावं? कमीत कमी मला दररोज म्हणजे 4 किलोमीटर जास्त जायला लागतं। 4 किलोमीटर तुम्हाला आता अंतर कमी होणार आहे आणि लवकर पोहोचणार आहे। दुसरी गोष्ट, इथं आमच्या बाजूला बाजार राहतो ना, त्याच्यामुळे आम्हाला बाजारला पण जाता येत नव्हतं। ते पण एक म्हणजे लेडीजची वगैरे ते पण समस्या असतात। वेळ वाचणार आहे, सगळंच वाचणार आहे। नक्कीच दादा आहे, तुम्ही इथून रोज येणं जाणं करता? नाही, कसं वाटतंय, हा अंडरपास झाल्यामुळे तुमचा वेळ वाचणार आहे? काय वेळ वाचन काय सांगाल, कसं वाटतं? काय वेळ म्हणजे खूप जवळ झालं इथून जाणं, आणि आता पूर्ण फेऱ्याने यावं लागतं। नक्कीच, तर इथून जे आहे प्रवास करणं खूप सोपं झालं। अंडरब्रिज बनायच्या आधी जे आहे रेल्वे जाण्याचं वेट करावं लागत होतं, तिथे अर्धा 1-1 तास थांबावं लागत होतं, मात्र हा अंडरपास झाल्यामुळे जे आहे लोकांचा वेळ वाचणार आहे। इथून वाहतुकीसाठी खूप सोपा मार्ग झालेला आहे। हा ब्रिजचं आज लोकार्पण होणार आहे, काय सांगाल, किती सोपं होईल जाणं आणि कशा भावना आहेत? नाही, जाणं येणं तर सोपं होणारच आहे आमचं, आणि त्यांना धन्यवाद देतो मी की त्यांनी खूप फास्ट काम केलं। फक्त शेवटचे 3 महिने म्हणजे ब्रिज तयार होता, फक्त रोड कमी झाला नसल्यामुळे त्यांनी डिले केलं, पण आता जर ब्रिज जर चालू झाला तर सर्वांसाठी सोयीचं होईल। म्हणजे ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटी जी आहे ती फार चांगली होऊन जाईल, लवकरात लवकर होऊन जाईल आणि होप सो आज उद्घाटन झाल्यानंतर। या ब्रिज बनण्याच्या आधी तुम्हाला काय समस्याला सामोरं जावं लागत? या रेल्वे क्रॉसिंगवर कमीत कमी 15 मिनटं ते पाऊण तास मी स्वतः थांबलेलो आहे। म्हणजे एका वेळेस 4 गाड्या, इकडनं तिकडनं 4 गाड्याचं क्रॉसिंग व्हायला पाऊण तास लागलेला माझा मॅक्सिमम वेळ आहे। कमीत कमी 15 मिनटं तर लागायचेच। आणि दुसरं म्हणजे उन्हाळ्यामध्ये इथे एकही झाड नाही आहे, तर पाऊण तास एका ठिकाणी हेल्मेट घातलेल्या व्यवस्थेत तुम्ही जर इथं उभे राहिले तर फार कठीण होत होतं। हा अंडरब्रिज गडकरी साहेब म्हणा, फडणवीस साहेब म्हणा, ज्यांनी कोणी यांच्यात पुढाकार घेतला त्यांनी केला, त्याच्यामुळे सर्वांना सोयीचं होईल असं मी सांगू इच्छितो। ठीक आहे, थँक्यू।
खरं तर हा जो मनीष नगर रेल्वे अंडर ब्रिज आहे तो खरंच नागरिकांसाठी खूप मदतगार असणार आहे. या रूटनी जे आहे बेसा, सोमलवाडा, मनीष नगर आणि इतरही जे आहे वर्धा रोड याला जोडणारा हा ब्रिज आहे. आणि रेल्वे क्रॉसिंगमुळे खूप कठीण समस्या होत्या, खूप वाहतुकीचा प्रश्न, वाहतुकीची कोळंबी होत होती. इथे मात्र या ब्रिजमुळे जे आहे आता जे आहे लोकांना खूप सुखद अनुभव मिळणार आहे आणि त्यांचं वाहतुकीचा जो वेळ आहे तो देखील वाचणार आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर.